हॅलो फ्रेंड्स, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर पहा, आज मी तुमच्याशी माझं विंटर रुटीन शेअर करणार आहे आणि ते सकाळी 6 ते दुपारी 1 पर्यंतचं हे रुटीन असणार आहे. तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर पहा, सकाळी 6 वाजता मी उठलेले आहे. मगाशी तुम्हाला मी दाखवलंच आहे 6 वाजलेले होते. आणि पहा बाहेर किती अंधार आहे आणि इतकी थंडी होती ना बाहेर की कोणताही दरवाजा खिडकी मी उघडी ठेवलेली नाही आहे. एवढी गार हवा घरामध्ये येते. तर म्हणलं झोपेतून उठल्यानंतर सगळं बंद असतं तर तसंच बंद ठेवावं, म्हणजे थोडं घर उबदार वाटेल. आता चला मी फ्रेश होते थोडं. तर सुरुवातीला मुलगा स्कूलमध्ये जातो माझा, त्यामुळे मग मी त्याची तयारी करणार आहे फ्रेश झाल्यानंतर. आणि त्याच्यासाठी गिझर लावला होता जो आधी उठल्यानंतर, आणि पहिले त्याचं आंघोळीचं पाणी सोडलेलं आहे. आणि त्यानंतर आंघोळीला तो गेल्यानंतर मी हीटर लावून ठेवलेला आहे, कारण आल्यानंतर खूप थंडी वाजते आंघोळीनंतर आल्यानंतर त्याला. तर त्याला दूध दिलेलं आहे. दुधामध्ये फक्त नावाला चहा टाकलेला असतो मी, आणि मग बिस्किट आणि चहाच तो सकाळी पितो. आणि त्यानंतर त्याचा डबा तयार करायला घेतलेला आहे. तोपर्यंत त्याचा तो सर्व आवरत असतो, युनिफॉर्म वगैरे सर्व घालतो तोपर्यंत. आणि माझ्या मुलाच्या डब्यात नेहमी पोळी भाजीच शक्यतो असते. फक्त सॅटर्डेला हाफ डे शाळा असली तरच काहीतरी वेगळं देते, पोहे वगैरे किंवा वेगळा काही पदार्थ, डोसे वगैरे. तर इथे मी तुम्हाला दाखवते आहे की एका साईडला भाजी ठेवलेली आहे. दोडक्याची सुक्की भाजी देणार आहे मी, आणि 2 पोळ्या देत असते मी. त्यानंतर छोटी सुट्टी जी होती त्यामध्ये शॉर्ट ब्रेकला मी जे आपण एखादं फ्रूट आणि एक ड्रायफ्रूटचा, किंवा हा आता नाचणीचा लाडू आहे पण एखादा ड्रायफ्रूटचा लाडू किंवा शेंगदाण्याचा लाडू असंच मी काहीतरी देत असते, फ्रूट देत असते किंवा त्यासोबत. तर पहा, झालेली आहे त्याची तयारी. 7:20 ते 7:22ला त्याची बस येते स्कूलची, आणि आता तो निघालेला आहे, बस आलेली आहे. तर आता हा गेल्यानंतर पहा, थोडंसं बसला लेट झालं होतं. त्यानंतर लगेचच मी गरम पाणी प्यायला घेते. मिस्टरांनासुद्धा देते आणि मी सुद्धा घेते. आणि थोडा वेळ शांत बसून मग मी हे पाणी घेते. त्यानंतर बघा, पहिल्या अंगण, म्हणजे जसं की आपलं जे काही उंबरा वगैरे आहे, उंबऱ्याच्या समोर जी काही छोटेसं जागा असते ती सुरुवातीला मी क्लीन करून घेते. तर पहा, पहिल्यांदा ज्यावेळेस आपण आपलं एंट्रन्स असं साफ करतो ना, तर खूप प्रसन्न वाटतं जेव्हा हे पहिले साफ करतो. भलेही घरामध्ये बाकीचा आवरायचं राहून गेलेला असेल, पण जेव्हा एंट्रन्स एकदम स्वच्छ होते ना, तर खरंच खूप प्रसन्न पण वाटतं आणि पूर्ण कामाला आपल्याला उत्साह येतो अगदी. तर पहा, हे मी करून घेतले, म्हणजे तोपर्यंत ते वाळूनसुद्धा जाईल बाकीची कामं करेपर्यंत, आवरेपर्यंत. म्हणजे इथे रांगोळी काढता येते मला. वाळलं नाही तर मग रांगोळी काढता येत नाही मग. तर झालेलं आहे पहा. आणि आता मी त्यानंतर आलेले आहे टेरेसवरती वॉकिंगसाठी. तर हे वॉकिंग मी तोपर्यंत किती वाजले होते पहा, मी आत्ता स्क्रीनवर दाखवलंच होतं, 8:13 झाले होते. आणि आता मी वॉकिंग करणार आहे. तर हे वॉकिंग पहा, मी शक्यतो म्हणजे मुलगा गेल्यानंतरच मी बाकीच्या गोष्टींना सुरुवात करत असते, कारण तो असताना एक टेन्शन असतं की स्कूलला जायचं आहे, टिफिन बनवायचं आहे, त्यामुळे मी या गोष्टी कधीच आधी करत नाही. आणि तशीही थंडी खूप पडलेली आहे, तर थोडं उशिराच वॉकिंग केलेलं बरं. तर हे वॉकिंग मी फक्त 22 ते 25 मिनिटच करत असते सकाळी. तर थोडंसं आपण म्हणतो, पण स्वतःसाठी वेळ वेगळा देण्याची गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही वॉकिंग करताना तर कुठलेही विचार डोक्यात न आणता फक्त वॉकिंग करायचं, आणि मनाला शांतता वाटते त्याच्यामुळे. तर हे जे काही रुटीन मी दाखवते आहे ना, याच्यामध्ये थोडाफार बदल होत असतो, किंवा कधी व्यायाम हा जो काही वॉकिंगचा आहे तो स्किप पण होत असतो. असं काही नाही की रोजच्या रोज होईलच, काही कारणाने. कधी धावपळ असते, कधी सण असतो किंवा काय, कधी पाहुणे वगैरे येणार असतात तर वेळ होत नाही, तर तो स्किपसुद्धा होतो.
तर पण जेव्हा मी फ्री असते त्यावेळेस मात्र नक्की मी वॉकिंग करतेच. आणि बघा थोडा वेळ शांत आपल्या उन्हामध्ये मी बसत असते आणि खूप छान वाटतं, उत्साही वाटतं अशा वेळी. सकाळचं जे वातावरण असतं ना ते खरंच एकदम फ्रेश असतं आणि कोणत्याही प्रकारची घाई नसते, त्यामुळं मग मी असं थोडा वेळ नक्कीच काढते. आणि सकाळी थोडेसे मला व्हिडिओ जे काढले ना मी मुलाचे स्कूलला जातानाचे, ते थोडे गडबडीतच काढले आहेत. कारण सकाळी खूप घाई-गडबड असते आणि मग त्याच्यामध्ये हे व्हिडिओ शूट वगैरे करणं, या गोष्टी फार अवघड होत्या माझ्यासाठी. कारण मला काही प्रॅक्टिस नाही आहे खूप व्हिडिओज बनवायचे वगैरे. खूप आत्ता बनवायला सुरुवात केलेली आहे मी व्हिडिओज यूट्यूबवरती टाकायला. तर तुम्ही समजू शकता. तर असा हा वेळ मी थोडा देत असते. त्यानंतर थोडेसे झाडांना सुद्धा वरती सुद्धा एक नजर टाकते मी, कारण कोणत्या झाडांना खताची गरज आहे का किंवा पाण्याची गरज आहे का. बघा हे अंजीर आलेलं आहे. थोड्या थोड्या दिवसांनी एक एक अंजीर पिकतं आणि तसं तसं मी ते काढते. कोणत्या झाडांचं सुकलेल्या फांद्या वगैरे आहेत का किंवा कोणत्या झाडांना नवीन कळ्या वगैरे काय आलं आहे का, हे पाहत पाहत मग मी माझा हा थोडा वेळ जातो आणि मग मी त्यानंतर खाली येते. आता इतका वेळ बंद राहिलेलं घर, आता मी थोडंसं ऊन बऱ्यापैकी पडलेलं आहे, तर पहिले मी ते पडदे सरकून घेणार आहे, म्हणजे ऊन आतमध्ये येईल व्यवस्थित. आणि ऊन आतमध्ये आल्यानंतर प्रसन्न वाटणारं हे घर आपल्यामध्ये सुद्धा अगदी पॉझिटिव्हिटी निर्माण करतं. हे कोवळून घरामध्ये आल्यानंतर वातावरण अगदी प्रसन्न होतं. तर पहा आता हे सगळं मी घरातलं आवरते आहे. थोडंफार सोफ्यावरती जे काही पडलेलं असेल, कारण कधी-कधी मुलगा संध्याकाळी उशिरा काहीतरी बॅग वगैरे भरताना काढून ठेवतो त्याच्यावरच, तर ते सुद्धा मी आवरते आहे. आणि त्याच्यानंतर कव्हरसुद्धा नीट करते आहे सोफ्यावरचे. आता हे सगळं झाल्यानंतर सुरुवातीला मी झाडून काढणार आहे पूर्ण घरामधलं. आता हे जे झाडून आहे ना, हे शक्यतो मी हॉलमधलं आधी घेत असते, कारण की इथे मला देवपूजा करायची असते. तर फक्त हे खालचं मी झाडून घेणार आहे, देवघराच्या तिथलं आत्ता घेणार नाही आहे. सुरुवातीला इथलं फक्त झाडून घेणार आहे हॉल. आता हॉल झाडून झालेला आहे पूर्ण. तर त्यानंतर मी नाश्त्याची तयारी करणार आहे पहा. आता तोपर्यंत मिस्टर माझे गेले असतात आणि ते थोडंसं त्यांचं आवरत असतात. तोपर्यंत मी इकडे नाश्ता, आता हा थंडीमध्ये ना हेल्दी नाश्ता घेण्याचा नेहमी मी प्रयत्न करत असते आणि मेन म्हणजे तो पोटभरीचा नाश्ता असावा या दिवसांमध्ये, हाच माझा प्रयत्न असतो. तर आज केलेलं आहे हिरव्या मुगाचं धिरडं म्हणा किंवा तुम्ही डोसेसुद्धा म्हणू शकता. मागेसुद्धा व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेच, तर हे बहुतेक वेळा होत असतात आमच्याकडे. तर हे अतिशय हेल्दी असतात आणि हा नाश्ता करताना म्हणजे आम्ही दोघंजणं ज्यावेळेस हा नाश्ता करायला बसतो ना, मिस्टर आणि मी, तर थोड्याफार गप्पा मारतो. दिवसभरामधल्या जे काही बोलायचं राहून गेलेलं असतं म्हणजे आदल्या दिवशीचं, तर ते सगळं बोलणं किंवा काय सांगायचं असेल आपल्याला, काय गोष्टी बोलायच्या असतील, तर त्या बोलून घेतो आम्ही याच दिवशी. कारण मग दिवसभरामध्ये वेळ मिळत नाही बोलण्यासाठी. मिस्टर शॉपमध्ये निघून जातात. तर मग अशा प्रकारे आम्ही थोडा वेळ गप्पा मारत मारत हा नाश्ता, चहा घेत असतो. तर पहा झालेला आहे ते नाश्ता आणि आता चहासुद्धा माझा एका साईडला होत आलेला आहे. आता हे सगळं आवरेपर्यंत मला बघा किती वाजले, 9:30 वाजले आहेत बघा. आणि मगाशी सांगायचं राहून गेलं की 5 मिनटं माझं घड्याळ नेहमी पुढंच असतं. कारण मुलगा मग आवरत नाही फटाफट, मग त्यासाठी ते थोडं पुढं ठेवलेलं आहे मी.
आता त्यानंतर मी हे सगळ्या अंथरुणांच्या घड्या वगैरे घालून घेणार आहे, बेड सेट करून घेणार आहे. म्हणजे एकदा हे काम झालं ना की म्हणजे मग तो पसारा पहिला कमी होतो. आणि बेडवर पसारा असेल ना तर मला बिलकुल फ्रेश वाटत नाही. तर पहिलेच मी हे नीट करते, अंथरुणं वगैरे व्यवस्थित करते. आता त्यानंतर हा काही नाश्ता वगैरे मुलाचा डब्बा होताना जे काही पसारा झालेला आहे किचन ओट्यावर, तो आवरून घेणार आहे तोपर्यंत. म्हणजे मग मला स्वयंपाक करायला सुद्धा जास्त अडचण पण होणार नाही आणि चांगलंसुद्धा वाटेल. असं खूप इकडं-तिकडं वस्तू असतील ना, तर ते स्वयंपाकसुद्धा करताना चांगलं वाटत नाही आणि मूडसुद्धा येत नाही. तर त्यामुळं मी पहिले ते आवरून घेणार आहे. सकाळचे सगळ्या वस्तू जे काही काढल्या होत्या ते सगळं ठेवून देणार आहे आणि वरच्यावर थोडासा किचन ओटासुद्धा पुसून घेणार आहे. आता मिस्टरांना माझ्या 10:30ला जायचं असतं शॉपमध्ये. तर त्यासाठी मी आधी नाश्ता करून घेतलेला आहे आणि मग तो बेड आवरलेला आहे. तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये पाहिलंच. तर त्यामुळे मी पहिल्यांदा नाश्ता वगैरेची तयारी करून त्यांना नाश्ता देते आणि मग त्यानंतरच बेड आवरते. पहा आता हा वरचेवर क्लीन केलेला, अगदी डीप क्लीन केलेला नाही आहे. पहा आता असं क्लीन केल्यानंतर पुढच्या कामासाठी सुद्धा आपल्याला चांगलं वाटेल, थोडासा हुरूप येतो. तर हे थोडंसं वरच्यावर मी क्लीन करून घेतलेला आहे ओटा. आता मी अंघोळीची तयारी करते आहे. अंघोळ करून घेणार आहे पहिले. झालेली आहे अंघोळ आणि आता मी स्किन केअर करणार आहे. स्किन केअर म्हणजे अगदी काही नाही. फक्त मी ॲलोवेरा जेल लावते चेहऱ्याला आणि हातांना वगैरे मी मॉइश्चरायझर लावते. कोणतंही मॉइश्चरायझर शक्यतो म्हणजे निव्हियाचं असतं. आणि आता आवरून घेणार आहे व्यवस्थित मी. आणि अंघोळ झाल्या-झाल्या लगेच आवरून घेतलं ना, म्हणजे मग काय होतं, की आपली स्किन ज्यावेळेस अंघोळ केल्यानंतर थोडीशी मऊ पडलेली असते, तर त्यावेळेसच त्यावरती मॉइश्चरायझर वगैरे लावलं ना, तर ती दिवसभर व्यवस्थित राहते आणि ड्रायसुद्धा पडत नाही. तर पहा आता लिप बामसुद्धा लावलेला आहे आणि आता पहिल्यांदा मी पूजा करून घेणार आहे. आता हे जे देवघर आहे ना माझं, तर इथे आता माझ्या घरामध्ये पूर्णतः धूळ जास्तीच येते. एरवी तुम्ही माझ्या तोंडातून नेहमी ऐकतच असाल. तर हे रोज मला असं थोडंसं पुसून घ्यावं लागतं वरचेवर. कारण की अशी धूळ त्याच्यावरती अशी आलेली दिसते कायम सरफेसवरती त्याच्या. त्यामुळे थोडंसं तरी हात मारावाच लागतो फडक्याने. तर आता मी देवपूजा करून घेणार आहे. आता माझ्या दिवसभरातल्या जे काही मी कामं करणार आहे ना इथून पुढची, हे फक्त मी इथे जेव्हा बसते ना, त्यानंतरच मला खूप म्हणजे दिवसभर प्रसन्न वाटतं. जेव्हा मी इथे पहिल्यांदा बसते आणि पूजा करते. तर पहा हे जे माझा मंगल कलश आहे, त्यातलं पाणी मी असं पूर्ण घरामध्ये शिंपडत असते. ही मला पहिल्यापासून सवय आहे. त्यानंतर रांगोळी काढून घेते. अगदी साधी, छोटी, सिंपल रांगोळी असते माझी. कारण फार वेळ मला देता येत नाही. यासाठी खूप बरीच कामं असतात आपल्याला दिवसभरात. तर फक्त सणांना वगैरे जरा अजून मोठी किंवा थोडीशी आणि जरा काहीतरी कलात्मक रांगोळी काढण्याचा मी प्रयत्न करत असते. तर एरवी मात्र हे दोन्ही गाईची आणि लक्ष्मीची पावलं मात्र असतात. आता इथे मला तुम्हाला सांगायचं आहे की रांगोळीसुद्धा मी रोजच दाराबाहेर असेल असं पण नाही आहे. कधी-कधी माझ्याकडनं नाही होत हे काढणंसुद्धा. तर मग मी नुसती देवपूजाच करते. काही कारणाने आपल्याला समजा वेळ पण होतो ना, की रुटीन जरी हे असलं, तरी टायमिंग मात्र मागे-पुढे होऊच शकतं काही कारणाने. तर ते मला सांगायचं होतं, की असं मी जे हे काही दाखवते, हे तुम्हाला नॉर्मली माझं रुटीन हे असतं, हे मला दाखवायचं आहे. याच्यामध्ये थोडाफार मागे-पुढे होतच असतं. तर झालेली आहे अशी रांगोळी आणि आता मी देवपूजा करायला घेते आहे. तर देवपूजा करताना मला एक तुम्हाला सांगायचं आहे सगळ्या मैत्रिणींना, मला हे आवर्जून सांगावसं वाटतं, की थंडीच्या दिवसामध्ये देवांना जे अंघोळ आपण घालत असतो,
तर हे मी गरम पाणी घेत असते. गरम म्हणजे आपण जसं अंगावर घेतो कोमट, तसं पाणी करून घेत असते आणि देवांना अंघोळ मी अशा गरम पाण्यानेच घालत असते. जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की आता थंडी आहे बाहेर, पावसाळ्यातसुद्धा मी देवांना गरम पाण्याने स्नान घालते आणि उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याने म्हणजे नॉर्मल पाण्याने घालत असते. कारण देवांनासुद्धा थंडी वाजते. आपण देवांना भावनेच्या रूपामध्ये म्हणजे भावना असते आपल्या मनामध्ये, त्यांच्याविषयी भक्ती असते. तर त्यानुसार मला असं वाटतं की त्यांनासुद्धा थंडी वाजते आणि आपण त्यांना गरम पाण्याने अंघोळ घालावी. तर तुम्हाला काय वाटतं याविषयी हे मला कमेंट करून नक्की सांगा. मलाही आवडेल तुमचे विचार ऐकायला याविषयीचे. तर पहा झालेली आहे पूजा. अगदी साधी सोपी सरळ पूजा असते माझी. आणि इथे ज्यावेळेस आपण बसतो ना, तर त्यावेळेस मी माझं पूर्ण घरातलं आपलं जेव्हा निराश असतो किंवा एखादं काहीतरी टेन्शन असतं आपल्याला, तर इथे बसलं ना की माझं ते सगळं दूर होतं अगदी. तर पहा आता मी पूजा झाल्यानंतरच ह्या कपड्यांचं मी मशीनमध्ये लावत असते. कारण की मला देवपूजेच्या आधी असे कपड्यांना हात लावायला आवडत नाही पारुशा. तर नाही तर मग मी अंघोळीच्या आधी मशीन लावते. म्हणजे फक्त कपडे टाकून ठेवते मशीनमध्ये, लावत नाही कारण बाकीच्या अंघोळ्या पण व्हायच्या असतात. आणि मग आता हे थोडा वेळ मी अर्धा तास अगदी ह्याच्यामध्येच ठेवणार आहे भिजून आणि मग त्यानंतर मशीन लावणार आहे. आता मी स्वयंपाक करायला घेणार आहे. तर थोडीशी सकाळची कणिक उरलेली होती ती घेऊन दुसरी कणिकसुद्धा जी पाहिजे आहे मला अजून, ती मी मळणार आहे इथे. आणि त्यानंतर कणिक भिजवून ठेवली आहे एका साईडला आणि भाजीची तयारी करून घेतलेली आहे. सगळे कांदा, टमॅटो वगैरे चिरून घेतलेले आहे, भाजी चिरून घेतलेली आहे आणि मगच मी करायला घेतलेली आहे भाजी. तर जी सकाळी भाजी दिली ना तीच मी आज करते आहे, सुक्या दोडक्याची भाजी. तर एरवी मात्र सकाळी मुलाला वेगळी भाजी असते आणि दुपारी वेगळी असते शक्यतो, कारण मग आल्यानंतर पुन्हा तीच भाजी तो खात नाही. पण आज मुगाचे धिरडं केलं होतं तर ते त्यालासुद्धा 2 करून ठेवली होती. त्यामुळं मग तो भाजी जरी नाही खाल्ली समजा, भाजी पोळी आल्यानंतर, तरी तो ती धिरडी खाऊ शकतो. त्यामुळे मग तीच भाजी ठेवलेली आहे. तर बघा झालेली आहे इथे माझी भाजी. आपले नॉर्मल मसाले नेहमीचे घातलेले आहेत. कांदा, टमॅटो घातलेला आहे आणि आलं लसूणची पेस्टसुद्धा घातलेली आहे. ही अशी भाजी झालेली आहे. तर आता मी पोळ्यासुद्धा करून घेणार आहे एका साईडला. शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. आता भाजी शिजत आलेली आहे. आणि एका साईडला आता पोळ्या करून घेणार आहे मी. आता हे करत असताना माझ्या मावशीसुद्धा येतात फरशी पुसायला. त्या झाडून आणि फरशी करतात तोपर्यंत आणि माझं इकडे हे स्वयंपाकाचं काम चालू असतं. आता पहा ही अशी जी कामं आहेत ना, की जी आपण थंडीमध्ये कामं वेळेत आवरली ना, की आपली मन पण हलकं होतं आणि टेन्शन राहत नाही आपल्याला, की हे काम राहिलं आहे, ते काम राहिलं आहे. मला माहिती आहे की थंडीमध्ये कामं करणं सोपं नाही, कारण खूप थंडी वाजत असते आणि मला तर स्वेटर घालून खरं सांगू का, अजिबात काम करायला जमत नाही. पण खूपच थंडी असली तर मग तो घालावा लागतो. तर अशी कामं आपण जर ठरवून आपण जर केली ना, वेळेत होतात त्यामुळे. आणि एखादं काम मागे पुढे सुद्धा होऊ शकतं, की हे काम या टायमिंगमध्ये झालंच पाहिजे असं पण मी करत नाही. कारण मग त्याचंच प्रेशर आपल्याला येत असतं मनावर एकदम. त्यामुळं मग मी अशाच प्रकारे काम करते. शक्यतो थंडीमध्ये असं होतंच ना, की काही काम करूशी वाटत नाही. एकतर उठण्यापासून सुरुवात असते. उठणं म्हणजेच हा एक मोठा टास्क वाटत असतो थंडीमध्ये. तर पहा 1 वाजलेला आहे. 5 मिनटं घड्याळ पुढं आहे तुम्हाला माहिती आहे. तर 1 वाजता माझ्या पोळ्यासुद्धा झालेल्या आहेत. एका साईडला कुकरसुद्धा लावला होता मगाशी पोळ्या करताना सांगायचं राहून गेलं.
तर झालेला आहे आणि आता मी पुन्हा किचन ओटा आता व्यवस्थित पुसून घेणार आहे. तर पहा 1 वाजलाय करेक्ट. सगळ्या वस्तू जागच्या जागी देऊन आता हे काम माझं चालू झालं आहे किचन ओटा पुसायचं. तर हा स्प्रे मी नेहमी यूज करत असते. तर या स्प्रेमध्ये पाणी, त्यामध्ये विम जेल असतं, कधी मी व्हिनेगरसुद्धा टाकलेलं असतं अवेलेबल असेल तर, नसलं तर नुसतं विम जेल आणि पाणी असतं. तर पहा असं क्लीन करून झालेला आहे ओटा. याच्यावरती याने पुसलं ना या स्प्रेने तर अजिबात तेलकट डाग वगैरे काही राहत नाही आणि किचन ओटा एकदम क्लीन होतो आणि गॅससुद्धा एकदम व्यवस्थित क्लीन होतो. काही सांडलं वगैरे असेल तरी पण स्वच्छ पुसला जातो. तर पहा झालेला आहे माझा किचन ओटा व्यवस्थित. आता माझे मिस्टर मात्र शॉप बंद करून 2 वाजता येतात जेवायला, तर तेव्हाच आम्ही जेवतो. तर तोपर्यंत मी आता काहीतरी एडिटिंगचं वगैरे काम करून घेईल ते येईपर्यंत. तर असं होतं माझं विंटरमधील साधं आणि सिंपल असं रुटीन सकाळी 6 ते दुपारी 1 पर्यंतचं. तर मैत्रिणींनो, जर हा व्लॉग तुम्हाला थोडं जरी कामं पूर्ण करण्यासाठी मोटिवेट करत असेल किंवा प्रोत्साहन देत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच रिअल आणि सिंपल व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू अँड बाय.